नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। बिलारपुर जीवदानी ग्राउंड में हेलीकॉप्टर से आए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानपा चुनाव का पहला दौर अगवानी करते हुए सुदेश चौधरी, विधायक राजन नाइक, रविंद्र फाटक तमाम ऐसे गणमान्य अगवानी करने के लिए पहुँचे। कहाँ? विवांता होटल, जहाँ की उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्ताओं को महानगर पालिका चुनाव के विषय में वार्ता करेंगे, मार्गदर्शन देंगे। फुलवारी समाचारों का खास खबर में इकडे जय महाराष्ट्र असा सुवास ठेवा वसई विरारला. त्याला जरा 2 मिनिटं फक्त व्हॅनिटीमध्ये व्हॅनिटी जवळ गाडी घे रे. बालगडी फाटक आहे. सर, काय सांगणार की हेच ते विवांता हॉटेलमध्ये सत्ता परिवर्तन केलं, त्या ठिकाणी आपली पहिली सभा होती. वसई महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगसाठी आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय महाराष्ट्राचे साहेब आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात. वसई महानगरपालिकेमध्ये आता नगरपालिकेचे इलेक्शन लागल्या माध्यमातून सर्व इच्छुक आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्यासाठी आज भेटण्यासाठी सांगितलं. सर, राज्यातील महानगरपालिकेच्या माध्यमातून मला वाटतं वसई विरार महानगरपालिकेची 6 वर्षांनी इलेक्शन लागले. आतापर्यंत लोकसभा झाली, विधानसभा झाली. कार्यकर्त्यांची आजची हे जे इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं आहे आणि कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी साहेब येत आहे आणि कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. पहिल्यांदाही 10 वर्षांनी इलेक्शन लागल्यामुळे आणि खरंच ह्यांच्यामुळेच आम्ही सगळं कार्यकर्ता टिकलं तर आपण सगळं टिकू. या माध्यमातून साहेब त्यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि मला वाटतं महायुतीच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेमध्ये 1-2 आमच्या वसईमध्ये BJP आमच्या मिटिंग झाल्या आहेत. आज पण संध्याकाळी त्यांची ऑलरेडी मिटिंग आहे आणि मला वाटतं महायुती होईल आणि महायुतीच्या माध्यमातून या वसई महानगरपालिकेत सर, आज साहेबांची सन्माननीय इथले आमदार राजन नाईक आणि दुबे मॅडम आणि त्यांचे सर्व पदाधिकारी साहेबांना आता भेटणारच आहे हेलिकॉप्टरवरती आणि त्याच्या माध्यमातून एक मिटिंग पण आमची सर्वांची होईल आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला सीटचं शेअरिंगचं चाललेलं आहे. त्या माध्यमातून 1-2 दिवसामध्ये आमचे किती तरी सीट आम्ही 60-40 गेलो. आम्ही 40% मागितलं त्या सीट होत्या त्याच्यामध्ये आमची 40% कार्यकर्ते मागणी. विधानता म्हणजे एवढा मोठा हॉल नसता. आता हॉल पण वरती तुडुंब झालेला आहे, जागा नाही. आता खाली 1000-2000 कार्यकर्ते वरती बसायला जाणं एवढं मोठं हॉल नसल्यामुळे दुपारचा टाईम असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भेटणीसाठी साहेब शुभ म्हणून निवडणूक नाही असं काही नाही. कार्यकर्त्यांना एवढा मोठा हॉल या वसई विरावर नसल्यामुळे आम्ही हा विधानसभा चॉईस केला. निश्चितच हे एकनाथ शिंदे गटाचे पालघरचे जिल्हा प्रमुख म्हणजे आपल्याला ज्यांना वरती पाठवायचं त्यांना वरती म्हणजे हॉलवरती सिस्टम से करो. आप लोग हमारे साथ चल उधर से निकला हम लोग तर सब खाली होते रामाचं लागली बाकी घालतो दुसरा
राजकारण